नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। प्रॉफिट अँड लॉसच्या पार्ट नंबर 7 मध्ये या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। तर नफा आणि तोटाच्या संदर्भात आपण अध्ययन करत होतो आणि आतापर्यंत जवळपास 6 लेसन 6 क्लास आपण या ठिकाणी अपलोड केलेले। जवळपास सर्व प्रकार आपण या ठिकाणी संपवत आलेलो आहोत। आणखीन 1-2 व्हिडिओ याच्यावरती बनतील, सर्व टाइप संपतील। डिस्काउंट हा जो कॉन्सेप्ट आहे, सूट ही जी कॉन्सेप्ट आहे किंवा त्याला अदर लँग्वेज मध्ये म्हणायचं म्हटलं तर मॉम्स टेक्निक और मदर्स टेक्निक असं म्हणता येईल। ओके, सूट आईशी रिलेटेड असते। हे आपण आहे ना, ज्यावेळेस डिस्काउंट मी स्टार्ट करेन, सूट चॅप्टरला ज्यावेळेस सुरुवात करेन, चॅप्टर म्हणजे याचाच एक सब टॉपिक आहे। तर नफा तोटा आणि मग त्याच्यावरती सूट, डिस्काउंट बद्दल या ठिकाणी लिहिलं होतं मी, शेकडा सूट। ओके, आणि सूट काय असतं याच्याबद्दल आहे ना एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू। त्याच्यामध्ये मे बी लेक्चर नंबर क्लास नंबर 8 और क्लास नंबर 9 मध्ये डिस्काउंट वरती चर्चा होईल आणि डिस्काउंट संपल्याच्या नंतर मग आपण सुरुवातीपासून सर्व PYQ ला सुरुवात करणार आहोत। म्हणजे या गोष्टीची खूप जास्त खुशी होती की नफा आणि तोटावरले ना सर्व टाइप या ठिकाणी संपणार आहेत आणि ही फिलिंग मनामध्ये ठेवून सर्वजण रेडी राहायचं आहे की आज काहीतरी नवीन आपण शिकणार आहोत। कालपर्यंत जे टाइप आपल्याला समजले नव्हते अशा प्रश्न प्रकारांना आपण सामोरं जाणार आहोत आणि त्यांची इझी टेक्निक जी आहे, इझी ट्रिक जी आहे, ट्रिक म्हणण्यापेक्षा इझी कॉन्सेप्ट जी आहे ती या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायची आहे। तर ही खुशी मनामध्ये असू द्या की आहे ना, आपला हा 3rd लेक्चर सुद्धा सक्सेसफुली या ठिकाणी कंप्लीट होण्याच्या किंवा पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला। जे विद्यार्थी या ठिकाणी फर्स्ट टाइम व्ह्यूअर असतील, फर्स्ट टाइम बघत असतील, त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे, शेअर करायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करून या ठिकाणी तुमचं प्रेम त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे। कमेंट सेक्शन तर तुमच्यासाठी ओपन आहेच, तर त्या ठिकाणी हवं ते विचारू शकता रिलेटेड टू टॉपिक, टॉपिकशी रिलेटेड आहे ना प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता। सर्व बेसिक गोष्टी झाल्याच्या नंतर आज आपण आजच्या लेक्चरच्या फर्स्ट क्वेश्चनला सुरुवात करतो। फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिलेला आहे, 18 पलंग 16,800 रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत काढा असं सांगितले आहे। ओके, कॉस्ट प्राइस ऑफ ईच पलंग, ओके, किंवा कॉट म्हणता येईल। चलो तर सुरुवात करत असताना अगोदर प्रश्नाला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। प्रश्न काय दिलेला आपल्याला, 18 पलंग 6,800 रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती? 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा होतो असं सांगितले, नफा होतो। चलो मी तुम्हाला सांगितलं होतं, परत बॅक टू द कॉन्सेप्ट मी तुम्हाला घेऊन जाईन। या ठिकाणी सपोज करा मी 100 आंबे खरेदी केले। गुरव सरांनी काय केलं, या ठिकाणी फळांचा बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि आंबे विकायचं आहे ना ठरवले त्यांनी। 100 रुपयामध्ये किती? 100 आंबे। या ठिकाणी 1 रुपयाला 1 आंबा। ओके, चलो 1 आंबा, ड्रॉइंग छान आहे। ओके, चलो या ठिकाणी चला एन्जॉय करत करत आहे ना प्रत्येक कॉन्सेप्ट आपण यातली शिकणार आहोत। 100 आंबे 100 रुपयांना खरेदी केले आणि त्यातले मी काय केले, 50 आंबे काय केले मी विकून टाकले। किती रुपयाला? 80 रुपयांना हे 50 आंबे विकलेले आहेत। तर मला सांगायचं या ठिकाणी, मी परत हा तिसऱ्यांदा क्वेश्चन विचारतोय, तर मला या व्यवहारामध्ये नफा झालेला आहे का? मग आता तुम्ही ना सांगू शकाल की सर, जोपर्यंत तुम्ही खरेदी केलेले 100 आंब्यांची विक्री करत नाही, म्हणजे खरेदी केलेले आंबे किती आहेत? 100, तर विक्री केलेल्या आंब्यांची संख्या सुद्धा 100 असायला पाहिजे। त्याच वेळेस प्रॉफिट और लॉस सांगता येतो, नफा किंवा तोटा सांगता येतो। कारण काय, हे राहिलेले यातले जे 50 आंबे आहेत, या 50 आंब्यांचं जर नुकसान झालं, जर हे सडले, खराब झाले, काही झालं, तर मग आता प्रॉफिट तर झालाच नाही। 100 रुपये खर्च केले आणि 80 रुपये घरी घेऊन आलात, तर प्रॉफिट म्हणता येईल का त्याला? अशाने प्रपंच चालेल का? अशाने प्रपंच बुडतो या ठिकाणी। तर 100 खरेदी केले तर 100 विक्री करणं आवश्यक आहे आणि 100 खरेदी 100 विक्री असेल तरच आपल्याला नफा झालाय की तोटा झालाय हे सांगता येतं। ओके, तर या कॉन्सेप्टचा आपण या ठिकाणी ना उपयोग करणार आहोत। तर सगळ्यात बेसिक फॉर्म्युला एकदम सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेला होता, नफा बरोबर, नफा केव्हा होतो? ज्यावेळेस विक्री किंमत कशी असते, जास्त असते खरेदी किमतीपेक्षा, त्यावेळेस नफा झालाय असं म्हणतो। आणि तोटा केव्हा होतो? ज्यावेळेस खरेदी किंमत जास्त असते आणि विक्री किंमत कशी असते, कमी असते,
त्यावेळेस तोटा झालेला असतो. म्हणजेच फॉर्म्युला असं म्हणता येईल, या ठिकाणी नफा म्हणलंय तर नफाचा फॉर्म्युला यूज करणार होता आपण. या ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, 18 पलंग विकलेले आहेत. किती रुपयाला? 16,800 रुपयांना विकलेले आहेत. तर त्यामुळे काय झालं, 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा झाला. ओके, 18 पलंग विकल्याच्या नंतर आता मी स्टेटमेंट आहे ना, या ठिकाणी व्यवस्थित फोकस करा. स्टेटमेंट काय सांगतोय, विधान काय सांगतोय. 18 पलंग विक्री केल्यामुळं मला फायदा होतो. मग केवढा? 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका फायदा होतो. सपोज करा एका पलंगाची खरेदी किंमत 400 रुपये आहे. किती आहे? 400 रुपये आहे. तर मला 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका फायदा होतो. म्हणजेच मला किती रुपयांचा फायदा होतो? 1200 रुपयांचा फायदा होतो. 1200 रुपयांचा मला नफा केव्हा होतो? ज्यावेळेस मी 18 पलंग या ठिकाणी काय केलेले आहेत? विकलेले आहेत. सर आता तर आंबे विकत होतात, आता पलंग विकायचा बिझनेस स्टार्ट केलाय सरांनी. 18 पलंग विकत होतो या ठिकाणी. 18 पलंग विकलेत. 18 पलंग विकण्याच्या अगोदर कंडिशन काय? 18 पलंग खरेदी पण केले असतील ना मी. 18 पलंग काय केले असतील? खरेदी पण केले असतील. तेव्हाच तर 18 पलंग विकले. तर मला नफा होण्यासाठी मला जो नफा झालेला या संपूर्ण व्यवहारामध्ये 18 पलंग विकल्याच्या नंतर जो मला नफा होतो तो 18 पलंगाची विक्री किंमत, 18 पलंगाची काय विक्री किंमत काहीतरी असेल, समथिंग काहीतरी आपण मानून चालू या ठिकाणी 1000 रुपये आहे. किती आहे? 1000 रुपये आहे. आणि 18 पलंगाची खरेदी किंमत, 18 पलंगाची खरेदी किंमत यातून काय करायची? मायनस करायची. यातून मायनस करू आपण. सपोज करा 800 रुपये आहे. 18 पलंगाची खरेदी किंमत 800 रुपये, 18 पलंगाची विक्री किंमत 1000 रुपये. तर 18 पलंग खरेदी करून 18 पलंग विक्री केल्याच्या नंतर मला नफा किती झाला? 200 रुपयांचा. बरोबर आहे. 1000 वजा 800 बरोबर 2000. इक्वेशन सेट बसते. तर मी कॉन्सेप्ट काय सांगतोय मागं पण आपण बघितलं हे. ओके, जे विद्यार्थी पहिल्यांदा बघत असतील त्यांना अगदी सुरुवातीपासून गोष्टी समजावून सांगेन तर या ठिकाणी ना गोष्टी क्लिअर असतील. म्हणजे जसं की व्हिडिओ एखादा 7th व्हिडिओ एखादा व्यक्ती बघत असेल, त्यानं 6th व्हिडिओ 5th व्हिडिओ बघितलेला नसेल तरी सुद्धा आहे ना त्याला या क्वेश्चनचा आन्सर इझिली समजायला पाहिजे. तर मी फॉर्म्युला काय लिहितो? सिंपल फॉर्म्युला लिहितो. नफा बरोबर विक्री किंमत वजा काय असते? खरेदी किंमत असते. तसं पर्सेंटेज मेथडनी या क्वेश्चनला सॉल्व्ह करायला गेलो तर ना खूप जास्त कष्ट लागते. ते कष्ट वाचावेत याच्यासाठी आहे ना ही मेथड आपण बघतोय. नफा. ओके, चला काय म्हणले? 18 पलंग विक्री केल्यानंतर आहे ना नफा झालेला. किती नफा झालेला आहे? 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा झालेला आहे. तर मी या ठिकाणी काय करेन? या ठिकाणी विक्री किमतीमध्ये ना किती पलंगाची विक्री किंमत? 18 पलंगाची विक्री किंमत, 18 विक्री किंमत वजा यातून किती मायनस करायचं असतं? खरेदी किंमत. किती पलंगाची? 18 पलंगाचीच. 18 पलंगाची खरेदी किंमत मी काय केलं? मायनस केलं. तर होणारा काय असतो? नफा असतो. हा नफा कशा एवढा आहे? 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका. 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका हा नफा आहे असं सांगितलं. ओके, क्लिअर. तर आता हे वजा खरेदी किंमत जे आहे, वजा 18 खरेदी किंमत पलीकडे जाईल आणि काय होईल? अधिक 18 खरेदी किंमत होईल. 3 खरेदी किंमत अधिक 18 खरेदी किंमत बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय राहील? 18 पलंगाची विक्री किंमत या ठिकाणी शिल्लक राहते. ओके, चलो हे 3 खरेदी किंमत आणि 18 पलंगाची खरेदी किंमत एकूण किती पलंगाची झाली? 21 पलंगाची खरेदी किंमत झाली. किती? 21. जसं की 3x + 18x असं सपोज करा. 3x अधिक 18x बरोबर 21x लिहितो. त्याच पद्धतीने 3 पेन अधिक 18 पेन बरोबर 21 पेन लिहितो. तसंच 3 खरेदी किंमत अधिक 18 खरेदी किंमत बरोबर 21 खरेदी किंमत लिहू शकतो मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार. 18 पलंगाची विक्री किंमत, 18 पलंग 16,800 रुपयाला विकलेले आहेत. किती? 16,800 रुपयांना विकलेले आहेत. 168 ला 21 ने निश्चित भाग जायला पाहिजे. ओके, तर 21 8 किती होतात? 8 1 8 8 2 16. 21 8 68 होतात 168. 20 1 जार 21, 20 21 8 जार 168. ओके, तर खरेदी किंमत किती आली? तर खरेदी किंमत बरोबर किती आली या ठिकाणी? 800 रुपये आलेलं आहे. आपल्याला काय विचारलं होतं? एका या ठिकाणी काहीच नाही. सहगुणक म्हणजे काय असतो? एक असतो. एका पलंगाची खरेदी किंमत बरोबर किती आलेली? 8. तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत सांगा. तर ती खरेदी किंमत किती निघून आली? 800. हेच आपलं फायनल आन्सर आहे. मला सांगा या ठिकाणी हा क्वेश्चन व्यवस्थित समजलेला आहे किंवा नाही. व्यवस्थित समजलेला असेल तर सुपरफास्ट माइंड आहे तुमचं.
स्पीड जास्त नाहीये, गोष्टी सगळ्यांना व्यवस्थित समजत असतील, नसतील समजलेल्या तर आहे ना या ठिकाणी क्रॉस चेक परत एकदा करू आपण. 18 पलंग किती रुपयांना विकले आपण? 16,800 ला. 18 पलंगाची विक्री किंमत, पलंगाची विक्री किंमत किती होती? 16,800 रुपये. ओके, आपण काय म्हणतो 18 पलंगाची खरेदी किंमत किती आहे? एका पलंगाची 800 रुपये. तर 18 पलंगाची खरेदी किंमत होते 18 गुणिले 8, 18 8 4400 आणि हे 2 0. ओके सॉरी, या ठिकाणी 18 गुणिले 800, एका पलंगाची किंमत 800 दिली आहे ना, तर 18 8 4400 14,400. तर 14,400 रुपयाला खरेदी केलं होतं आणि विकले कितीला? 16,800 रुपयाला. तर 16,800 मधून 14,400 जर मायनस केले, 800 मधून 400 गेले, 400 राहिले आणि या ठिकाणी 16 मधून 14 गेले, 2 राहिले. किती रुपये? 2,400 रुपये नफा झालेला आहे. आणि एका पलंगाची किंमत किती आहे? 800 रुपये. तर एका पलंगाची खरेदी किंमत किती आहे? 800 रुपये. नफा किती झाले? 3 पलंगाच्या खरेदी किमतीत का 8 त्रिक 24. क्रॉस चेक केला आपण तरी सुद्धा आपलं उत्तर बरोबर आहे. मेथड व्यवस्थित लक्षात आलेली आहे, कॉन्सेप्ट लक्षात आले. जर नफा झालेला असेल तर नफाचा फॉर्म्युला सगळ्यात बेसिक फॉर्म्युला, तोटा झालेला असेल तर तोटाचा सगळ्यात बेसिक फॉर्म्युला या ठिकाणी यूज करून क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. आणि हा आहे क्वेश्चन नंबर 2 तुमच्या स्क्रीनवरती. ओके चलो, सेम कॉन्सेप्ट आहे, नंबर्स चेंज केलेले आहेत फक्त. हा क्वेश्चन माझ्यासोबत तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. इकडे लक्ष द्यावंच असं कंपल्सरी नाहीये. जर मगाचा क्वेश्चन तुम्हाला समजलेला आहे तर हा क्वेश्चन माझ्यासोबत सॉल्व्ह करा किंवा व्हिडिओ पॉज करून सॉल्व्ह करा. माझ्या आधी तुमचं एक्झॅक्ट आन्सर या ठिकाणी यायला पाहिजे. काय म्हणले? 17 चेंडू 720 रुपयांना विकल्यास 5 चेंडूच्या खरेदी किमती इतका तोटा होतो. किती? 17 चेंडू विकलेत किती रुपयांना? 720 रुपयांना. ही 17 चेंडूची विक्री किंमत आहे. मात्र विकल्याच्या नंतर 5 चेंडूच्या खरेदी किमती इतका काय होतो? तोटा होतो. तर प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत काढा असं सांगितलंय. तर आता नफा झाला असता तर नफाचा फॉर्म्युला यूज केला असता. तोटा झालाय म्हणून तोटाचा फॉर्म्युला काय आहे? सिंपल तोटा बरोबर इथं खरेदी किंमत जास्त असते तोट्यामध्ये आणि विक्री किंमत कशी असते? कमी असते, म्हणून तर तोटा झालेला आहे ना. या ठिकाणी ही झाली विक्री किंमत. मला सांगा चेंडू किती विकलेत? 17 चेंडू विकलेले आहेत. 17 चेंडूंची खरेदी किंमत मधून 17 चेंडूचीच विक्री किंमत मायनस करावी लागते तरच तोटा निघतो. आता या ठिकाणी 17 चेंडूंची खरेदी किंमत वजा 17 चेंडूंची विक्री किंमत. फोकस करा व्यवस्थित. मॅथमॅटिकल रूल ऍडिशन सबट्रॅक्शनचे जसे तसेच या ठिकाणी लागू होतात. या ठिकाणी काही चेंज होणार नाही, अचानकपणे काही येणार नाही. ज्यावेळेस 17 चेंडू आपण काय करतो? विक्री करतो आणि 17 चेंडू खरेदी पण केले, तोटा झाला याचा अर्थ खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कशी आहे? कमी आहे. त्यावेळेस होणारा तोटा किती आहे? 5 चेंडूंच्या खरेदी किमती एवढा. 5 चेंडूंच्या खरेदी किमती एवढा काय आहे? तोटा आहे. आता आपण काय करायचं या ठिकाणी? आता हे विक्री किंमत इथं जाऊन ऍड तर होणार नाही, काहीच क्रिया होणार नाही, खरेदी किमतीला पलीकडे घेऊन जावं लागेल. तर आपण काय करू? हे 5 खरेदी किंमत हे अधिक 17चं काय होईल? पलीकडे जाऊन वजा 17 खरेदी किंमत. 17 चेंडूंची खरेदी किंमत बरोबर इकडे काय राहिलं? वजा 17 चेंडूंची विक्री किंमत. कुठलंही पद त्याच्या चिन्हासहित असतं. खरेदी किंमत पलीकडे निघून गेले तर इकडं फक्त 17 विक्री किंमत नाही, वजा 17 विक्री किंमत शिल्लक राहिलेला आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा तर 17 मधून 5 गेले, या ठिकाणी किती राहतात? 12 खरेदी किंमत राहते. किती? 12 खरेदी किंमत. मात्र मोठ्या संख्येचे चिन्ह मायनस. या ठिकाणी हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, हे बेसिक ऑफ मॅथमॅटिक्स मध्ये ना झालेलं असायला पाहिजे. 17 विक्री किंमत. ओके चलो, तर काय करू? या ठिकाणी मायनस आणि मायनस कॅन्सल होतात तर दोन्ही पॉझिटिव्ह बनले. आणि 17 चेंडूंची विक्री किंमत, 17 चेंडू विकलेत किती? 720 रुपयामध्ये. तर 12 खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत आपल्याला दिली होती किती? 720 रुपये. याला डिवाइड करू आपण या ठिकाणी. 12 एक ओके चला, मी या ठिकाणी परत एकदा लिहितो. सॉरी, हे 12 होतं. 12 एक 12, 12 सण 72 राहिलं किती? खरेदी किंमत बरोबर किती आले? 60 आलेलं आहे. म्हणून प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत किती आहे? 60 रुपये आहे. एक नफाचा क्वेश्चन घेतलाय, एक तोटाचा क्वेश्चन घेतलाय. या ठिकाणी दोन्ही इक्वली कसे आहेत? बरोबर आहेत. क्लिअर आहे? चलो,
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 तुमच्या स्क्रीनवरती आहे. या ठिकाणी बघा, 20 घड्या विकल्यानंतर 5 घड्यांच्या विक्री किमती इतका नफा होतो, तर शेकडा नफा किती असं विचारलंय. आणि या ठिकाणी कुठलीही खरेदी किंमत किंवा कुठलीही विक्री किंमत आपल्याला सांगितलेली नाही. आपल्याला फक्त एवढं सांगितलंय 20 घड्या विकल्यानंतर 5 घड्यांच्या विक्री किमती इतका नफा होतो, तर शेकडा नफा किती असं विचारले. तर अंडरस्टँडिंग ही आहे या क्वेश्चन मध्ये. बघा, 20 घड्या विकल्यानंतर, 20 घड्या खरेदी करून 20 घड्या विकल्यानंतर, 20 घड्या खरेदी करून 20 घड्या विकल्यानंतर 5 घड्यांच्या विक्री किमती इतका नफा होतो. याचा अर्थ काय, विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे. हा नफाचा फॉर्म्युला आहे, कारण या ठिकाणी नफा झालेला आहे. तर परत आणखीन आहे ना, तोच फॉर्म्युला आपण या ठिकाणी लिहिणार. फॉर्म्युला काय होता आपला, नफा बरोबर या ठिकाणी विक्री किंमत जास्त असते आणि खरेदी किंमत कशी असते, कमी असते. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता आपल्याला काय सांगितलंय, नफा झालाय. नफा किती झालाय, 5 घड्यांच्या विक्री किमती इतका. ओके, मगाशी खरेदी किंमत होता. या दोन्ही गोष्टींमध्ये, या दोन्ही क्वेश्चन मध्ये ना लक्ष द्या. या ठिकाणी विकल्या 3 पलंगाच्या खरेदी किमती इतका नफा. कशा इतका, खरेदी किमती इतका. तर खरेदी किंमत लिहिलं होतं आपण. त्याच्यानंतर इथं दिलं होतं 5 चेंडूंच्या खरेदी किमती इतका तोटा. खरेदी किंमत लिहिलं होतं आपण या ठिकाणी, खरेदी किंमत तोटा बरोबर. आणि आता या क्वेश्चन मध्ये काय म्हणले, 5 घड्यांच्या विक्री किमती इतका नफा होतो. बघा असं दिलेलं आहे. 20 घड्या विकल्यानंतर, 20 घड्या विकलेत म्हणजे 20 घड्यांची विक्री किंमत, 20 घड्यांची विक्री किंमत, यातून 20 घड्यांचीच खरेदी किंमत मायनस करावी लागते. नफा झालाय तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत केलं. सेम क्वांटिटीज. इथं किती आहेत, 20 वस्तू आहेत. इथं सुद्धा 20 वस्तू आहेत, घड्या आहेत. तर नफा किती झाला, 5 घड्यांच्या विक्री किमती एवढा. तर 5 विक्री किंमत. मला एक सांगा, या ठिकाणी समजतंय का, बरोबर चिन्हाच्या पलीकडे कुणाला घेऊन जायचं, विक्री किमतीला घेऊन जायचं की खरेदी किमतीला. खरेदी किंमत विक्री किमतीच्या सोबत काही क्रिया होणार नाही. त्याच्यामध्ये बेरीज जर व्हायची असेल तर दोघांचे एकक कसे पाहिजे, समान पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, या विक्री किमतीला अलीकडून 5 विक्री किंमत आणि हे प्लसचं काय होईल, मायनस 20 विक्री किंमत. 20 विक्री किंमत बरोबर. इकडे काय राहिले, -20 खरेदी किंमत. हे थोडंसं आपली लँग्वेज आहे ना, हायब्रिड चालते. ओके, काय म्हणता येईल याच्यामध्ये आहे ना, आपण थोडंसं जसं की आहे ना, इंग्लिश सोबत हिंदी जर वापरत असाल तर त्याला आहे ना हिंग्लिश असं म्हणतात. आपण आहे ना, सेमीचे सुद्धा बरेच विद्यार्थी आहेत, मराठी मीडियमचे, जिल्हा परिषदेचे, इंग्लिश मीडियमचे बरेच विद्यार्थी आहेत. असे पण बरेच विद्यार्थी आपल्याजवळ आहेत जे की 5वी पर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेत आणि त्याच्यानंतर त्यांच्या वडिलांनी आहे ना चांगल्या उच्च शिक्षणासाठी मराठी माध्यम शाळेमध्ये टाकलं असेल, किंवा गावामध्ये फक्त इंग्लिश मीडियम 5वी पर्यंत होती म्हणून त्यांना झडपीला पाठवलं असेल, किंवा इतर काय मराठी शाळांमध्ये पाठवलं असेल. तर दोन्ही माध्यमांचा आहे ना या ठिकाणी आपल्याला विचार करून, म्हणजे इंग्लिश मीडियम जे विद्यार्थी असेल, मोस्ट ऑफ मॅथमॅटिक्स हे सेमीचे जे विद्यार्थी इंग्लिश मधून स्टडी केलं असेल, तर अशा दोन्ही विद्यार्थ्यांचा विचार करून जे काही कॉन्सेप्ट आहे ते नेहमी शिकवत असताना मी दोन्ही लँग्वेजचा उपयोग करण्याचा प्रयत्न करतो, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. तर याला आपण मिंग्लिश असं नाव द्यायला हरकत नाही. ओके, आणि याच्यामध्ये आहे ना काही गरज नाहीये. 5 विक्री किमतीमधून जर आपण 20 विक्री किंमत मायनस केलं तर राहतात किती, -15 विक्री किंमत. आणि इकडे किती राहिले, -20 खरेदी किंमत. आता मागच्या क्वेश्चन मध्ये जसं दिलं होतं, मायनस आणि मायनस कॅन्सल केलं आपण, या ठिकाणी राहिलं काय, 15 विक्री किंमत बरोबर 20 खरेदी किंमत. 20 खरेदी किंमत. याला कसं सॉल्व्ह करायचं, सर 20 घड्या विकल्याच्या नंतर किती रुपयाला विकले माहिती नाही. 15 घड्यांची विक्री किंमत दिली, 20 घड्यांची खरेदी किंमत या ठिकाणी दिली. अमाऊंट तर कोणतीच दिली नाही. मागच्या क्वेश्चन मध्ये इथं अमाऊंट दिलं होतं, 17 चेंडू 720 रुपयांना विकले, 18 पलंग 16,800 रुपयांना विकले. बट इथं तर अमाऊंट दिलेलीच नाही. पर्सेंटेज मधल्या व्हॅल्यू काढण्यासाठी आहे ना रिअल व्हॅल्यूची गरज कधीच नसते. हे मी नंतर कधी समजावून सांगेन तुम्हाला. ओके, तर आता या ठिकाणी काय करायचं आहे, याच्यावरून हे जे इक्वेशन तयार झाले याच्यावरूनच खरेदी किंमत आणि विक्री किंमत आपल्याला ठरवायची आहे. आता काय करायचं, 15 आणि विक्री किंमत यांच्यामध्ये गुणाकार असतो, काही नाही. म्हणजे 20 आणि खरेदी किंमत यांच्यामध्ये काय असतं, गुणाकार असतो. बघा लक्ष द्या, 20 वस्तूंची खरेदी किंमत म्हणजे खरेदी किंमत जर या ठिकाणी आहे ना 5 रुपये असेल, ओके, तर 20 वस्तूंची खरेदी किंमत 20 गुणिले 5 होतं, म्हणजेच गुणाकार आहे मध्ये. या ठिकाणी खरेदी किंमत जर 5 लिहिलं तर 20 100 येतं. मात्र 20 आणि खरेदी किंमतीमध्ये काय आहे, गुणाकार आहे. म्हणजेच हे खरेदी किंमत विक्री किंमत बरोबर चिन्हाच्या अलीकडे पलीकडे जाऊ शकतात.
ही विक्री किंमत आपण काय करू, इथंच ठेवू, खरेदी किमतीला इकडे घेऊन येऊ, बरोबर चिन्हाच्या अलीकडे. गुणाकारातली खरेदी किंमत भागाकारात येईल आणि हे गुणाकारातलं 15 पलीकडे भागाकारात जाईल. दोन्ही गोष्टी आहे ना एक साथ करू आपण. तर काय, विक्री किंमत छेदामध्ये काय आलं, खरेदी किंमत. ओके, पलीकडे कोणती संख्या होती, 20 ऑलरेडी या ठिकाणी होती आणि ही जी 15 होती विक्री किंमतीच्या सोबत, त्याला पलीकडे नेलं, ते कुठं गेलं, छेदामध्ये. याचा अर्थ काय, विक्री किंमत बरोबर 20 रुपये आणि खरेदी किंमत बरोबर किती आहे, 15 रुपये. म्हणजेच फायदा झालेला आहे. काय झालेला, फायदा झालेला आहे. आता या ठिकाणी फायदा किती रुपयांचा झाला, 15 रुपयाची खरेदी आणि 20 रुपयांची विक्री असेल तर नफा किती रुपयांचा, तर नफा झाला किती रुपयांचा, 5 रुपयांचा. आणि ज्यावेळेस आपल्याला शेकडा नफा काढा असं सांगितलं जातं, तर शेकडा नफा नेहमी कशावरती अवलंबून असतो, तो खरेदी किमतीवरती अवलंबून असतो. 5/15 गुणिले 100. या ठिकाणी 5 × 5, 5 × 15, 100ला 3 ने भाग द्या, 33.33%. हेच आन्सर येतं. ऑप्शन नंबर 2 पर्याय क्रमांक बी हा या क्वेश्चनचा आन्सर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. 14 वस्तूंची विक्री केल्यानंतर 2 वस्तूंच्या विक्री किमती इतका तोटा होता. सेम त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. तिथं फायदा होता, इथं काय दिलेलं आहे, तोटा दिलेला आहे. तर शेकडा तोटा काढा. स्टार्ट करू आपण क्वेश्चनचा आन्सर करण्यासाठी. तोटा बरोबर फॉर्म्युला, लॉस बरोबर तोटा बरोबर खरेदी किंमत मोठी असते, खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बघा पूर्णपणे ना फोकस या ठिकाणी बोर्डवरती लक्षात ठेवायचा आहे. ज्या पद्धतीने विद्यार्थी रोज या ठिकाणी रेग्युलरली व्हिडिओ बघतायत, मी वॉच टाइम काउंट करत असतो किती विद्यार्थी रेग्युलरली बघतायत बघत नाहीत. तुम्ही जे कष्ट घेताय, माझ्यासोबत जर कष्ट घेत असाल, कष्ट घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आहे ना खूप म्हणजे खूप मनापासून आहे ना अभिनंदन आहे. असे विद्यार्थी जे ज्यांना कोणी अभ्यासाला बस म्हणून सांगत नाही, स्वतः मनाने अभ्यासाला बसत असतील, कष्ट घेत असतील, तर 100% मी प्रार्थना करतो देवाकडे की अशा विद्यार्थ्यांचं आहे ना सिलेक्शन सगळ्यात आधी व्हायला पाहिजे. आणि होत असते, झाल्याशिवाय राहत नाही. ते म्हणतात ना, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. तर आहे ना करा. तुम्हाला कोणीही सांगणार नाहीये. मी मोबाईलच्या बाहेर येऊन आहे ना तुम्हाला म्हणणार नाहीये की थांबलायस कशाला, व्हिडिओ कशाला पॉज केलाय, कंटिन्यू कर, लेक्चर कंप्लीट कर, नोट्स बनव आणि बाकीचे PYQ शोधून काढ प्रत्येक पुस्तकातले आणि या मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह होतात का नाही हे बघ. हे सांगण्यासाठी मी तिथे येणार नाहीये. आणि हे बोलत असताना ना एक मनामध्ये ऊर्जा येते असं, हा सर सांगतायत, हे मोटिवेशन असतं, मोटिवेशन देतायत. ओके, मात्र जिथं तुम्ही व्हिडिओ ऑफ केलात, तुम्हाला एखादं नोटिफिकेशन आलं, एखादा व्हॉट्सअपवरती मेसेज आला, इन्स्टावरती रील आली, तुम्ही त्याच्यामध्ये हरवून गेलात, मोटिवेशन गेलं, सर गेले तिकडंच, लेक्चर गेलं तिकडंच. असं व्हायला नको. सातत्य काय आहे आणि त्याने काय काय घडू शकतं हे लक्षात ठेवा. ओके, गोष्टी नवीन आहेत तुमच्यासाठी आहे ना, शिकण्यासाठी वेळ लागेल. ओके, मात्र 100% तुम्ही शिकणार. या ठिकाणी कुठल्या अवघड पद्धतींचा आपण वापर करत नाही याच्यामध्ये. तोटा बरोबर. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे. सेकंड टाइम हा फॉर्म्युला परत एकदा यूज करतो, पण तोटा बरोबर, तोटा झालाय असं सांगितलंय ना, तोटा बरोबर काय, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. जेवढ्यांची खरेदी केली तेवढ्यांची विक्री व्हायला पाहिजे, जेवढ्यांची विक्री केली तेवढ्यांची खरेदी केलेली असणं आवश्यक आहे. 14 वस्तूंची विक्री केल्याच्या नंतर 14 वस्तूंची विक्री केली होय, तर आपण काय करायचं, 14 वस्तूंची विक्री केली तर 14 वस्तूंची खरेदी पण केली असेल, त्याच्याशिवाय तोटा थोडीच होणार आहे. 14 वस्तूंची खरेदी किंमत वजा 14 वस्तूंची विक्री किंमत. ओके, हे असं केल्याच्या नंतर झालंय काय, 2 वस्तूंच्या विक्री किमती इतका तोटा होतो. तोटा किती होतो, 2 वस्तूंच्या विक्री किमती इतका. इकडे विक्री किंमत आहे तर विक्री किंमत असेल इकडं 2 वस्तूंची विक्री किंमत वजाचं काय होईल, अधिक 14 वस्तूंची विक्री किंमत बरोबर चिन्हाच्या पलीकडे काय शिल्लक, 14 वस्तूंची खरेदी किंमत. ओके, या दोघांची काय होते ऍडिशन, 2 + 14 16 वस्तूंची विक्री किंमत, 16 वस्तूंची विक्री किंमत बरोबर 14 वस्तूंची खरेदी किंमत. जो फंडा मागच्या क्वेश्चन मध्ये आपण यूज केला होता. ओके, जे काय आब्राका डाबरा आपण केलं होतं मागच्या क्वेश्चन मध्ये, तेच या ठिकाणी करायचं आहे ना. तर काय करायचंय, 14 ला इकडे घेऊन या, कुठलेही 2 कंपोनंट विक्री किमतीला पलीकडे घेऊन जाऊ आणि 14 ला इकडे अलीकडे, 16/14 बरोबर. इकडे काय होतं, खरेदी किंमत ऍज इट इज ठेवा, त्याची पोझिशन चेंज होणार नाही. गुणाकारातली विक्री किंमत कुठे जाईल, भागाकारामध्ये विक्री किंमत. आता काय दिले, खरेदी किंमत 14 रुपये, खरेदी किंमत 16 रुपये, तोटा झालाय ना, विक्री किंमत 14 रुपये, राईट. विक्री किंमत कमी आहे. तुम्हाला सांगा 16 रुपयाला वस्तू खरेदी केली मी आणि विकली किती रुपयाला, 14 रुपयांना. तर मला काय झाला, तोटा झाला या ठिकाणी. किती रुपयांचा तोटा झाला, 2 रुपयांचा. कशावरती, खरेदी किमतीवरती. कितीचा तोटा झाला, किती रुपयाचा,
2 रुपयांचा खरेदी किंमत किती होती? खरेदी किंमत किती होती? 16 रुपये होती. 14 रुपयाला विकल्यामुळे तोटा 2 रुपयाचा झाला. शेकडा तोटा बरोबर. बरेच विद्यार्थी असं कमेंटमध्ये म्हणत होते की गुरु सर तुम्ही खूपच फास्ट बोलता. ओके, कॉन्सेप्ट समजावून सांगत असताना तर गडबड करत नाही ना मी. ओके, सोप्या सोप्या गोष्टी असतील थोडंसं आहे ना, तिथं रिदम असतो, तो त्या रिदम मध्ये आहे ना मी चालू असतो. मी प्रयत्न करेन की थोडंसं आहे ना आणखीन स्लो डाऊन करेन, तर एका व्हिडिओमध्ये तासभरामध्ये आपले 10 नाही 8-7 क्वेश्चन होतील. ओके चलो, थोडंसं आहे ना तिथं तुम्हाला टेक्नॉलॉजी खूप सुंदर आहे बघा. माझी स्पीड जरी जास्त असली तरी आहे ना यूट्यूबवरती सेटिंग्समध्ये जाऊन प्लेबॅक स्पीड म्हणजेच आहे ना व्हिडिओची स्पीड कमी करण्याचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे. गुरु सरांना वाटेल तेवढं स्लो सुद्धा करता येईल आणि त्यांना वाटेल तेवढं फास्ट सुद्धा तुम्हाला करता येईल. ओके, ही सोय त्यासाठीच दिली आहे, कारण आहे ना मी एका टाईपचा शिक्षक आहे, मात्र सगळे विद्यार्थी जे समोर बसले ते एका टाईपचे नाही आहेत. 100 विद्यार्थी असतील तर 100 वेगवेगळे व्हेरिएशन आहेत त्याच्यामध्ये. ओके चला, शेकडा तोटा. शेकडा तोटा, तोटा हा कशावरती अवलंबून असतो? खरेदी किमतीवरती. 2/16 गुणिले 100 सोबत कम्पेअर केलं तर पर्सेंटेज निघेल. बेकबे 2/16. मी सांगून थकलोय. 1/8 म्हणजे किती टक्के असतं? 12.5%. 1/8 म्हणजे किती असतं? 12.5%. 8 ने भाग दिला तरी सुद्धा आन्सर किती? 12.5%. दॅट इज आर फायनल आन्सर फॉर दिस क्वेश्चन, ऑप्शन नंबर ए. पर्याय क्रमांक ए हा या प्रश्नासाठीचं बरोबर उत्तर आहे. सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल, इथपर्यंत काहीही अडचण नसेल. याला परत रिपीट सांगण्याची आवश्यकता नाही. सेम जसा पाठीमागचा क्वेश्चन केला होता नफाचा, हा क्वेश्चन तोट्यावरचा होता जो की आपण कंप्लीट केलेला आहे. आणि अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 तुमच्या स्क्रीनवरती आहे. ओके, इथं टाईप मे बी चेंज झालेला असेल. ओके चलो, क्वेश्चन या ठिकाणी ना चेंज झाले. एका वस्तूची किंमत 25% कमी केली, त्यामुळे ती वस्तू 25 रुपयाला मिळते, तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? तर कुठल्याही संख्येची तुम्हाला आहे ना पर्सेंटेज इझिली काढता यायला पाहिजे. मी परत एकदा सांगतो, या ठिकाणी 10%, 20%, 30%, 5%, 25% कितीही पर्सेंट असेल, फक्त गुणाकार करून पर्सेंटेज काढता येतं कुठल्याही संख्येचं. जसं की शॉर्टमध्ये मी या सांगेन, शॉर्टमध्ये या ठिकाणी सांगेन, सपोज करा 250चं 10% काढायचं आहे तर ते 25 असतं. एक अंक सोडून दशांश द्यायचा असतो. सपोज करा या ठिकाणी 1200चं 10% काढायचं आहे, ते किती असतं? 120 असतं. ओके, सपोज करा या ठिकाणी 600 रुपयाचं आपल्याला किती टक्के काढायचं आहे? 50% काढायचं आहे, ते 300 रुपये असतं. ओके, 600 रुपयाचं 25% काढायचं आहे, 50%चं परत हाफ करा. 600चं 25% किती असतं? 150 असतं. जसं की 40चे 30%, 40चे 30% किती असतात? 12 असतात. 10% किती होतात? 4 होतात. तर 30% किती होतील? 12 होतील. हे या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. या टाईपच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन कसा विचारलाय बघा, एका वस्तूची किंमत किती टक्क्यानं कमी केली? 25% कमी केली. यामुळे ती वस्तू आता किती रुपयाला भेटते? 25 रुपयाला मिळते. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? मूळ किंमत जर 32 रुपये आपण घेतली, ऑप्शनवरून सरळ सॉल्व्ह करू. 32 रुपयाची वस्तू आहे, मूळ किंमत किती आहे? 32 रुपये. तर वस्तूची किंमत कितीनं कमी करायची आहे? 25% कमी करा म्हणून सांगितले. कितीने? 25%. तर 32 रुपयाचं 25% किती असतं? 32चे 4 भाग करा. 8, 8, 8, 8. तर ते काय असतं त्याचं? 25%. 32चे 50%, 32चे 50% 16 होतात आणि 32चे 25% किती होतात? 8 होतात. तर 8 रुपयाने ही वस्तू कमी केली, तर 32 मधून या ठिकाणी 8 गेले. 32 मधून 8 गेले, या ठिकाणी किती राहतात? 24 राहतात. किती? 24. तर वस्तू 24 रुपयांना मिळते का? ती वस्तू 25 रुपयाला मिळते असं सांगितलंय. तर हा फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी बरोबर नाही. ओके, सेकंड ऑप्शन काय आहे? 40 रुपयाचं 25%. 40 रुपयाचे 25% बरोबर होतात किती? 10 रुपये. आणि 10 रुपयाने ती वस्तू स्वस्त केली तर ती वस्तू किती रुपयाला मिळेल? 30 रुपयाला. बट ती वस्तू 25 रुपयाला मिळते असं सांगितलं 25% कमी केल्याच्या नंतर. मग त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन 36.35 चं 25% काढायचं आहे. अवघड जाईल. ओके, 36 या ठिकाणी 0.35ला मी सोडून देतो. 36 या ठिकाणी काय करू? 25%. 36चे 25% किती होतात? 9 चोक 36, 9 रुपये. तर आहे ना 36 मधून जर 9 मायनस केले किती होतात? 36 मधून 9 मायनस केले 27 शिल्लक राहतात. किती? 27. म्हणून या ठिकाणी हे सुद्धा आन्सर येणार नाही. राहिलाच ऑप्शन 1 आपला, कुठला? डी. म्हणून काय करायचं? डायरेक्ट पेपरमध्ये, पेपरचा हा दावा असतो,
या 4 पैकी एक उत्तर 100% बरोबर आहे, तर ते 100% उत्तर बरोबर कोणतं आहे? ऑप्शन नंबर डी आहे, कारण फर्स्ट सेकंड थर्ड तर या ठिकाणी बरोबर नाहीये. बरेच विद्यार्थी म्हणतील सर पर्याय जर उत्तराचा पर्याय जर 4 असेल तर आपल्याला ज्यावेळेस ऑप्शनवरून आन्सर काढायचं त्यावेळेस फर्स्ट सेकंड थर्ड या ठिकाणी ऑप्शन चेक करणं कंपल्सरी आहे का? आवश्यकता नाही. बेसिक क्लिअर असेल क्वेश्चन तुम्ही विदाउट ऑप्शन सुद्धा यांना सॉल्व्ह करू शकता. कसं सॉल्व्ह करू शकता? असं सॉल्व्ह करू शकता. वस्तूची मूळ किंमत किती आहे? x रुपये. ही कितीनं कमी केली? x मधून आपण x चेच किती केलेत? 25% कमी केलेत. x चेच 25% कमी केलेत. एका वस्तूची मूळ किंमत x रुपये आहे, त्यामधून x चेच त्याच किमतीचे 25% कमी केल्यानंतर ती वस्तू किती रुपयाला भेटते? 25 रुपयाला भेटते. ओके, यालाच तर सॉल्व्ह करायचं आहे. तर याला सॉल्व्ह कसं करायचं आहे? इकडे बघा, मी सांगेल. x मायनस x 25% म्हणजे किती असतं? 1/4 असतं. असं लिहितील काही जण, किंवा काही जण काय म्हणतील सर 25% म्हणजे 25/100. मी पण तेच सांगत होतो. 25 × 25 25 × 100 1/4 येतं. इज इक्वल टू किती? 25 आहे. तर या ठिकाणी 25 × 25 25 × 100 तर किती आलं? हे x मायनस x गुणिले x चा गुणाकार x/4 बरोबर 25 आहे. तर यांची वजाबाकी कशी होते? पूर्णांक आणि अपूर्णांकाची. 4 गुणिले x 4x वजा x, अंशामध्ये वजाबाकी होईल, छेदामध्ये 4 जशास तसा, आणि इकडे काय आहे? 25. 4x वजा x 4x वजा x किती होता? 3x, आणि हा छेदातला जो 4 आहे तो गुणाकारामध्ये जाईल. ओके, किती? 4. 3x इज इक्वल टू किती? 100. x इज इक्वल टू 100 डिवाइड बाय 3. तर आन्सर किती येतं? 33.33%. 100/3 म्हणजेच किती? 33.33%. या पद्धतीने सुद्धा ना क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. तर काय करा, PDF मध्ये आहे ना हे सोल्युशन तुम्हाला मिळेल, बट मगाशी मी जे सोल्युशन काढून पुसलं होतं ते सोल्युशन मिळणार नाही. म्हणून आहे ना आवश्यकता असेल तर त्याच काय करा, स्क्रीनशॉट काढून ठेवा. ओके, चलो. क्वेश्चन नंबर 6 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. एका वस्तूची किंमत 20% ने कमी केली, त्यामुळे ती वस्तू 20 रुपयांना मिळते, तर त्या वस्तूची मूळ किंमत सांगा. जर इक्वेशन मेथडने सॉल्व्ह करायचं म्हटलं तर x मायनस 20% ऑफ x इज इक्वल टू 20. याला सॉल्व्ह करायचं आहे. बघा क्वेश्चन सॉल्व्ह होतो का, किंवा ऑप्शन वरून सुद्धा आहे ना तुम्ही क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता. आलंय सोल्युशन या ठिकाणी. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. एका वस्तूची किंमत 20% ने कमी केली, त्यामुळे ती वस्तू 20 रुपयांना मिळते, तर त्या वस्तूची मूळ किंमत सांगा असं म्हणलंय. कोणत्याही संख्येचं 10% काढून 20% काढता येतं. जसं की मी या ठिकाणी सोल्युशन काढणाऱ्याने इकडे काढत राहायचंय, मी बाकीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ना समजावून सांगतोय. 24 या संख्येचे 10% किती होतात? 2.4 होतात. तर 24 चे 20% याच्या दुप्पट होतं 4.8, आणि 24 मधून 4.8 वजा 24 चे 20% 24 म्हणून मायनस केल्यानंतर 4.8 मायनस केल्यानंतर 20 कधी येत नाही, पॉइंट मध्ये आन्सर जातो. 24 वजा 4.8 याचं उत्तर मला सांगा पूर्णांकामध्ये येईल का कधी? नाही. हा ऑप्शन चेक करायची आवश्यकताच नाही. किंवा दुसरा ऑप्शन हे फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होतं. 30 चे 20%, 30 चं 10% 3 आहे, 20% किती? 6. 30 म्हणून 6 गेले 24 रुपये. वस्तू किती रुपयाला भेटते? 20% किंमत कमी केल्यानंतर 24ला. आपल्याला काय सांगितलं? ती वस्तू 20 रुपयांना मिळते. किती रुपयाला? 20 रुपयांना. हा सुद्धा ऑप्शन येणार नाही या ठिकाणी. तर 25 चे 20%, 25 चे 20%, 25 चं 10% होतं 2.5 म्हणजे 2.5, आणि 20% होतं किती? 5.0 म्हणजेच 5, आणि 25 म्हणून 5 मायनस केल्यानंतर 20. 25 मधून 25 चे 20% म्हणजेच 5 मायनस केल्यानंतर वस्तू किती रुपयाला मिळते? 20 रुपयाला मिळते. दॅट इज द फायनल आन्सर 20. ओके, सो सॉरी 25. तर इकडं सेम या ठिकाणी 20 × 21 20 × 5 100. x वजा x मायनस x डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 20. मग हे 5x वजा x भागिले 5 बरोबर 20, आणि हे 5x वजा x किती होतात? 4x होतात, आणि भागाकारातला 5 इकडं गुणाकारात जातो. ओके, तर 4 × 4 4 × 5 20, x बरोबर किती आलं? 5 × 5 5 × 5 25. म्हणून त्या वस्तूची मूळ किंमत किती? 25.
ज्याच्यावरती 20% दिल्याच्यानंतर ती वस्तू किती रुपयांना मिळते, 20 रुपयांना मिळते. हा एक वेगळ्या टाईपचा क्वेश्चन होता जे की या ठिकाणी घेणं कंपल्सरी होतं. झालंय सगळ्यांचं सोल्युशन या ठिकाणी व्यवस्थित समजलेलं आहे. जर अडचण नसेल तर मग आपण सेकंड क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी क्वेश्चन नंबर 7. आता थोडीशी डिफिकल्टी लेवल मी वाढवलेली आहे कारण आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. ओके, नफा आणि तोटावरचे, शेकडा नफा आणि शेकडा तोटावरचे क्वेश्चन जे आहेत ते संपत आलेले आहेत. आता ईच अँड एव्हरी टाईप या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि एवढ्या टाईपच्या प्रिपरेशनवरून कुठल्याही टाईपचा क्वेश्चन येऊ द्या, भले तो राज्यसेवा पूर्वचा पेपरमधला असेल, कंबाईन ग्रुप बीचा असेल, कंबाईन ग्रुप सीचा असेल, पोलीस भरती, वनसेवा भरती, लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, कुठलाही पेपर असेल, तलाठी असेल, टीईटी असेल, टेट असेल, क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होण्यासाठी त्याची जे काय म्हणतो त्याला मूलभूत संकल्पना क्लिअर असणं आवश्यक आहे. बघा, हा क्वेश्चनला सुरुवात करण्याच्या अगोदर या ठिकाणी सिंपल क्वेश्चन आहे, 15% 12%. ओके, आणि खरेदी किंमत सुद्धा कशी आहे, समान दिलेली आहे. बघा, गोष्टी कशा असतात, सुरुवातीला आहे ना आपल्याला अवघड वाटतात. जोपर्यंत त्यांचा अनुभव नाही, आपण प्रयत्न केलाच नाही, आपण शिकलंच नाही, आपण डेअरिंगच केली नाही, तर गोष्टी शिकणार का? एक गमतीची गोष्ट सांगतो. मी काय केलं होतं, फर्स्ट टाइम पुण्यामध्ये राहायला असताना, जवळपास इथून पाठीमागे 10 वर्ष आधी 2015 मध्ये सपोज करू आपण, 2015 मध्ये पुण्यामध्ये गेल्यानंतर, पुण्यामध्ये गेलो होतो त्याच्या आधी 2000 मे बी 9-10 मध्ये गेलो असेल, तर 2-3 वर्ष पुण्यामध्ये राहिलो. तर तीच आपण आपल्या गावी राहा किंवा पुण्यामध्ये राहा, आपण मिडल क्लास मेंटॅलिटी जी असते आणि जे काही स्टँडर्डनेस असतात मिडल क्लासचे किंवा त्या मेंटॅलिटीनुसार आहे ना आपण राहतो. ओके, आपण जास्त मोठ्या हॉटेलमध्ये जाणार नाही, आपण जास्त महागड्या रेस्टॉरंटमध्ये जाणार नाही, पैसे खर्च करणार नाही. जेवढे पैसे आपल्याला दिलेले तेवढ्यामध्ये महिना कसा तरी भागवायचा आहे. त्यात पण अडचण आल्याच्यानंतर मग हात पसरायचे मित्रांकडे वगैरे, या गोष्टी होत राहतात. आणि मित्रांनी त्यावेळेस आहे ना खूप सपोर्ट केला. मग असंच एक आहे ना सुंदर सपोर्ट करणारा मित्र भेटला आणि त्याला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेल्याच्यानंतर आहे ना मेनू कार्डच्या लेफ्ट साईडला बघायची आवश्यकता नव्हती. असा मित्र, त्याने म्हणला चल यार तुला आज एका मोठ्या हॉटेलमध्ये घेऊन जातो. चलो, दोस्त आहे सोबत तर मग डेअरिंग असते, आपण कुठेही जाऊ शकतो. म्हणलं काही नाही म्हणलं तर कमीत कमी तिथलं एखादं कॉफी तरी अफोर्ड करू शकतो, भलेही 200, 300, 400 असेल. पैसे आपल्याला असेही द्यायचे नव्हते, मित्र आहे तर सोबत आहे ना त्याची चिंता तर करतच नाही. तर पहिल्यांदा केपी मध्ये एक हॉटेल आहे ली मेरिडियन म्हणून, माहिती असेल बऱ्याच जणांना. ओके, तर त्या म्हणजे असं सपोज करा की मोठा 3 स्टार हॉटेल आहे, मस्तपैकी फर्स्ट क्लास आलिशान. पहिल्यांदा हॉटेलमध्ये घुसलो. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर एवढी मोठी लॉबी होती त्याची, खूप म्हणजे खूप मोठी. बाहेर आहे ना तेवढ्या म्हणजे एरियामध्ये एखादा अख्खा हॉटेल असतो. आम्ही जिथे गेलो होतो त्या ली मेरिडियन मध्ये, तर त्या हॉटेलची केवळ लॉबी एखाद्या हॉटेल एवढी होती. लॉबी म्हणजे हा शब्द सुद्धा आहे ना नंतर समजलाय. लॉबी म्हणजे ना एक मोठा हॉल सपोज करा. मी त्यावेळेस म्हणलो होतो एवढा मोठा हॉल, तर ऍक्च्युअल मध्ये तो हॉल नसतो. जिथे एंटर करतो, एंटर केल्यानंतर मोठा जो ओपन स्पेस असतो ती काय होती, लॉबी होती. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी बघितल्याच्या नंतर आश्चर्यचकित करणारी. मग तिथे एंटर केल्यापासून आहे ना ऑब्झर्वेशन स्किल तेवढं व्यवस्थित होतं. मात्र घाबरलेला असतो ना, जसं की फर्स्ट टाइम क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना घाबरलेलो असतो, सेम तसं रिलेटेबल आहे स्टोरी, लक्षात घ्या. तर ना मग आपल्या अंगातल्या कपड्यांकडे बघतोय, समोरच्यांच्या कपड्यांकडे बघतोय, यार खूप सारा डिफरन्स दिसतोय, फरक दिसतोय ह्याच्यामध्ये. आपल्या पायात आपण पायतान कोणतं घातलंय, समोरच्याने कोणते घातलेले आहेत. ओके, सूट बूट शिवाय कोणी दिसत नाही, एकदम क्लास, सगळं पहिल्यांदा एक्सपिरियन्स करतोय. तर मग लॉबीमध्ये गेलो. त्याच्यानंतर आहे ना मित्र काय म्हणला की मी 2 मिनिटात रिसेप्शनिस्ट सोबत बोलून येतो आणि रूमची जी बुकिंग आहे ती कन्फर्म करून येतो, तू बसून घे. मी बसलो टेबलवरती आणि तिथं म्हणजे मला जे जे अनुभवायला आलं, मला जे जे नवल वाटलं ते सगळं मी सांगतो या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आहे ना एक आपण नॉर्मली हॉटेल्समध्ये जातो, जागेची तंगी असते, तर आहे ना चौकोनी आकाराचे, आयताकृती आकाराचे समजते ना तसे टेबल असतात. ओके, पलीकडे दोघांची जागा, अलीकडे दोघांची जागा, किंवा एखादा लॉंग टेबल असेल तर आहे ना 3 जण ऍडजस्ट व्हायचं, तिकडे 3 इकडे 3. त्या ठिकाणी जागेची कमतरता तर नव्हती. ओके, एखाद्या क्रिकेटच्या मैदाना एवढं हॉटेल होतं ते, तेवढं मोठं. तर लॉबी सुद्धा एवढी मोठी होती, झुंबर लटकलेलं होतं सेंटरला. मग तिथं बसल्याच्यानंतर एक अगदी व्यवस्थित युनिफॉर्म मध्ये असलेला सुटापुटातला एक सद्गृहस्थ त्या ठिकाणी माझ्या जवळ आला. त्याला बघून मी उठून उभा राहिलो. हा सर.
हे 10 वर्षाच्या अगोदरची गोष्ट इमॅजिन करा बरं, जेव्हा काहीच माहिती नव्हतं मला. तर मी उठून उभा राहिलो. मग त्यांनी विचारलं, आता ते इंग्लिशमध्ये काय विचारलं समजलं नाही, मग अर्थ समजला की काय ऑर्डर द्यायची. तर तेव्हा मला समजलं की हा कोणी साहेब नाहीये, हा या ठिकाणी ना सेवा देणारा वेटर आहे. मग मी खाली बसलो. मग तिथं मीच माझ्यावरती कितीतरी वेळा हसले त्या गोष्टीला इमॅजिन करून, की तो जवळ आल्याच्या नंतर त्याने ऑर्डर विचारणार होता, त्याच्या अगोदर मी उठून थांबलो होतो. हां येस सर म्हणून. ओके, इथं अवघडली गोष्ट. बसलो. त्याच्यानंतर मित्र येऊन बसला. मित्राला म्हणलं, मी एकतर नर्वस फील करतो, आपण घाबरलेले असतो की घाम वगैरे सुटतो आपल्याला, यार आपल्याला काहीच जमत नाहीये, सगळंच नवीन आहे आपल्यासाठी. सगळं म्हणजे सगळंच नवीन आहे. 15% नफा काय माहिती नाही, 15% तोटा काय माहिती नाही, शेकडा नफाचा फॉर्म्युला काय माहिती नाही, अशी स्थिती समजा. आणि पेपरला आलोय आपण, त्यावेळेस पास होण्याचं प्रेशर तर आहे, आपला मजाक बनायला नको. तर मी काय म्हणलं मित्राला, की मी येतो, वॉशरूम असेल तर वॉशरूमला जाऊन यायचं आहे. मग त्यांनी सांगितलं समोर जा, तिथं विचार, ते सांगतील तुला डिरेक्शन आणि तिकडे जाऊन ये. मग वॉशरूमला का बरं जायचं, जेव्हा नर्वस झालेलो असतो तेव्हा आहे ना आपण जातो, थोडंसं पाणी वगैरे तोंडावरती मारतो, फ्रेश होतो, रुमाल काढतो, व्यवस्थित चेहरा पुसतो आणि फ्रेश थोडंसं काय उष्ण कॉन्फिडन्स आणतो आणि मग थोडंसं आयटीत परत रिटर्न जातो. तर ते करण्याचा प्रयत्न केला मी आणि मी वॉशरूम जाऊन आपण व्यवस्थित फ्रेशन अप होऊन यायचं असं ठरवलं. वॉशरूममध्ये गेलो. वॉशरूममध्ये गेल्याच्यानंतर एवढा मोठा वॉशरूम मी बघून थक्क झालो. याच्या 25% आपलं घर आहे. काय म्हणजे ना, या गमतीशीर गोष्टी आहेत. म्हणजे त्या वयातला मुलगा जो पहिल्यांदा त्या ठिकाणी आहे तो काय इमॅजिन करत असेल, यार बाप रे, याला टॉयलेट म्हणतात. म्हणजे तो ॲरोमा फ्रेग्रन्स वगैरे सगळं त्या ठिकाणी, रूम फ्रेशनर वगैरे ठिकठिकाणी लावलेले आणि दर 5 मिनिटाला ते असं स्प्रे करते. ॲमेझॉनचा स्प्रे भेटतो ना, तो तसा ॲटोमॅटिक स्प्रे होतोय. यार मी थक्क झालो. म्हणलं की आमच्या सोबतच्या पोरांना संधी दिली तर एखादी क्रिकेटची मॅच होऊ शकते. इकडं या साईडला 2 रन, समोर चौका, डायरेक्ट छताला लागला तर 6, या पद्धतीने. तर मी काय केलं, ठीक आहे म्हणलं, मी गेलो ज्या ठिकाणी सिंक असतं, चेहरा धुवायचा आपल्याला, आता फ्रेश व्हायचा आहे. आणि मी त्याला गोल फिरवतोय, ते गोल फिरत नाही. त्याला उजवीकडे वळवलं तरी चालू होत नाही, त्याला डावीकडे वळवलं तरी सुद्धा चालू होत नाही. म्हणलं काहीतरी ना उचापत्या पण करण्यापेक्षा दंड भरावं लागेल, तुटेल बिटेल. मग मी साईडला जे अंकल थांबले होते त्यांना काय विचारलं, हात धुवायला ते पण आले होते, की सर. मग त्यांनी काय म्हणले, त्याला म्हणजे आहे ना, त्याला पकडावं लागेल, हात करावं लागतं. मी म्हणलं कुठं करावं लागतं, म्हणजे मला सुचलं नाही. म्हणजे मी म्हणतोय, जस्ट नजरेमध्ये इशारा झाला की होत नाही. आपण व्हॅलिडेशन मागतो की कसं, प्रॉब्लेम आहे. मी पहिल्यांदा आलो इथं. मग ते म्हणले की ना हात करावं लागतं. म्हणलं हात कुठे करावं लागतं. मग त्यांनी सांगितलं की त्यांनी करून दाखवलं, पाण्याच्या टॅपच्या खाली आहे ना हात केल्याच्या नंतर मग सेन्सरवरती ते आहे. आता मे बी तुमच्यासाठी आहे ना 2025 मध्ये या गोष्टी नॉर्मल असतील. तुम्ही गेल्याच्या नंतर लगेचच आहे ना, तुम्हाला माहिती असेल हे सेन्सरवरती आहे, इथं आहे ना हात वॉश करायचा आहे. मग मी त्यांनी सांगितल्यासारखं आहे ना हात घातले, पाणी चालू झालं. मग हात वॉश करतोय. म्हणलं आता बंद होईल तेव्हा बंद होईल. मग एक हात तिथंच पाण्याजवळ ठेवलाय, कारण ही एक मानसिकता असते, पाणी वाया जायला नको. हात धुवून झाले, मात्र पाण्याच्या खाली हात असेल तर पाणी वाया जात नाही. मग परत बंद करायचा प्रयत्न करतोय, टॅप करतोय त्याच्यावरती, असं करतोय, काही होत नाही, सेन्सरवरती आहे. मग त्यांनी सांगितलं हात साईडला काढून घे. मग आहे ना, मग त्याच्यानंतर 5 मिनिट माझं काय चालू होतं. ओके, तो मुलगा जो पुण्यामध्ये गेलाय, पहिल्यांदा त्या हॉटेलमध्ये गेलाय आणि मग त्याचं खेळणं चालू आहे 10 मिनिट. 5 मिनिट त्या पाण्यासोबत खेळून झाल्याच्या नंतर मग बाहेर आलो. म्हणलं अशी असते. याच्यानंतर आहे ना परत कुठल्या 3 स्टार हॉटेलमध्ये जाईल तर त्यावेळेस मला सगळ्या गोष्टी माहिती असतील. या कॉन्फिडन्सने ना आपण बाहेर येतो. ओके, बाकी ज्या घडल्या गोष्टी बऱ्याच अचंबित करणाऱ्या गोष्टी होत्या त्या ठिकाणी. तर तसंच असतं क्वेश्चनच्या बाबतीत. काय असतं, जेव्हा एखादा टाईप आपल्याला नवीन येतो, आपण नर्वस फील करतो की या क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करायचं. एका व्यक्तीने, म्हणजे याच क्वेश्चनच्या बाबतीत म्हणत नाही, कुठलाही क्वेश्चन असेल तुमच्यासाठी, जर तो नवीन आहे, जर त्याची प्रॅक्टिस नाही, जर त्याची सवय नाही, किंवा जर तुम्ही ते एक्सपिरियन्स केलं नाही, किंवा कुठल्या अंकलनी तुम्हाला आहे ना काय करायचं हे सांगितलं नाही, तर तुम्हाला त्या गोष्टी समजत नाहीत, किंवा स्वतःने समजायला आहे ना जास्त उशीर लागतो. म्हणून मार्गदर्शन आवश्यक असतं. ओके, आणि केव्हाही मार्गदर्शन मागण्यासाठी ना कधीही लाजायचं नाहीये. समोरचा लहान आहे, छोटा आहे, मोठा आहे,
काळा आहे पांढरा आहे याच्याने काही फरक पडत नाही. एका व्यक्तीने 18,000 रुपये प्रत्येकी दराने 3 वस्तू खरेदी केल्या. त्यांनी 3ही वस्तू अनुक्रमे 15% नफा, 12% नफा व 15% तोट्याने विकले. तर एकूण किती शेकडा नफा किंवा शेकडा तोटा झाला? हा क्वेश्चन जेवढा मोठा वाटतोय तो तेवढा मोठा नाहीये, एकदम छोटी कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. सपोज करा 3 काय वस्तू आहेत, 3 वस्तू. ओके, तर तिन्ही वस्तूंची ना खरेदी किंमत काय दिली आपल्याला? सारखी दिलेली आहे. कशी दिली? सारखी दिलेली आहे. किती आहे? 18,000. याची पण किंमत किती आहे? 18,000. याची पण खरेदी किंमत किती आहे? 18,000. पहिली वस्तू विकली 15% नफ्याने प्लस 15% लिहितो. दुसरी वस्तू विकली 12% नफ्याने, 12% नफ्याने, आणि तिसरी वस्तू विकली वजा 15% नफ्याने, मायनस लिहिले कारण तोटा झालेला आहे. तर एकूण आपल्याला या व्यवहारामध्ये झालेला नफा किंवा शेकडा तोटा किती? तर जर या ठिकाणी काय असेल की खरेदी किंमत सारखी असेल सगळ्या वस्तूंची, तर याचा शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढत असताना काय करायचं? या तिघांची काय करायची? बेरीज करायची. 15 अधिक 12 वजा 15. हे अधिक 12 आणि वजा 15 कॅन्सल झालं. राहिलं काय शिल्लक? या ठिकाणी 12 शिल्लक राहिले. वस्तू किती होत्या? 3. 3 एक 3, 3 चौक 12. 4% या ठिकाणी काय झालेलं? प्रॉफिट झालेलं आहे. आणि निगेटिव्ह मध्ये आन्सर आलं या तिघांची बेरीज वजाबाकी करत असताना, तर लॉस झालेला आहे. या ठिकाणी अधिक 15 वजा 15 कॅन्सल झाले, म्हणजे 15 मधून 15 गेले. राहिलं अधिक 12. 12ला 3 वस्तूंनी भाग दिले, तर एकूणच सरासरी शेकडा नफा किती झालाय? 4%. ओके, ऑप्शन दिलेलं नाही. हा टाईप आपण या ठिकाणी अदर सोर्स मधून घेतलेला होता. झाले. हे या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन होता. बट कंडिशन काय लक्षात ठेवायची? खरेदी किंमत कशी असायला पाहिजे? सारखी असायला पाहिजे. ओके, चलो क्वेश्चन नंबर 7 झाला. क्वेश्चन नंबर 8 या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती आहे. एका ठोक व्यापाऱ्याने काही सफरचंद खरेदी केले. त्यापैकी मी क्वेश्चन वाचत आहे ना, या ठिकाणी एक 5-10 सेकंदाचा ब्रेक घेतो. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घे. काय दिलं? एका ठोक व्यापाऱ्याने काही सफरचंद खरेदी केले. त्यापैकी 105 सफरचंद खराब झाले होते, म्हणून त्याने टाकून दिले. शिल्लक राहिलेल्या सफरचंदाच्या 205 सफरचंद 15% नफ्याने विकले व बाकी सफरचंद 10% नफ्याने विकले. तर या व्यवहारात त्याला एकूण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झाला? जो मी नेहमी कॉन्सेप्ट सांगितलंय, 100 आंबे खरेदी केले, 50 आंबे विकले आणि 50 आंबे खराब झाले, तर मला फायदा झाला की तोटा झाला? ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की 50 आंबे मी विकले नाहीत, 50 राहिलेले आंबे काय झाले? खराब झाले, तर त्यावेळेस मला त्या व्यवहारामध्ये नफा झालेला नाहीये. जरी 50 विकलेल्या आंब्यामध्ये नफा दिसत असला तरी सुद्धा ते जे सडलेले 50 आंबे होते त्याच्यामध्ये काय झालेला होता? मला मागचा क्वेश्चन आठवतोय ना, फर्स्ट क्वेश्चन मध्ये कॉन्सेप्ट सांगितलं, तिथं तोटा झालेला होता. तो किती झालेला होता ते या ठिकाणी गृहीत धरायचं आहे. चला काय करू? चला 1/5, 2/5, 2 दिलेले आहेत. तर अशी संख्या एक अज्युम करायला पाहिजे आपण. एका ठोक व्यापाऱ्याने काही सफरचंद खरेदी केले. काही किती खरेदी केले हे आपल्याला समजायला पाहिजे, कारण या ठिकाणी ना अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. 1/5 खराब झाले, म्हणजे सपोज करा मी जर या ठिकाणी 13 सफरचंद व्यापाऱ्याने खरेदी केले म्हणलं, तर यापैकी किती खराब झाले? मग 13चे 1/5, तर 13चे 1/5 काढता येतं का? सरळ सरळ पूर्णांकामध्ये काढता येत नाही. जर मी असं केलं, या ठिकाणी 10 घेतलं, सॉरी किती? 10 सफरचंद घेतले. 10चे 1/5 म्हणजे 5×1=5, 5×2=10, 10 किती? 2. 10 पैकी 2 सफरचंद खराब झाले, 8 राहिले. तर या 8 पैकी 2/5 सफरचंद 15% नफ्याने विकले. 8चं 2/5, 8चं 2/5 काढता येत नाही या ठिकाणी. म्हणून अशी संख्या घ्या ज्याचं 1/5 आणि राहिलेल्या सफरचंदातून 2/5 काढता येईल. तर समजा सफरचंदांची संख्या किती आहे? 25 आहे. 25 सफरचंदाचे 1/5, 25चे 1/5 काय झालेत? सफरचंद खरेदी केले, त्यापैकी 1/5 सफरचंद खराब झाले. ओके, तर 5×1=5, 5×5=25, म्हणजे किती खराब झालेत? 5 सफरचंद खराब झालेले आहेत. कसे? 5 सफरचंद खराब झालेले. 25 पैकी 5 सफरचंद खराब झाले असतील तर शिल्लक राहिलेले सफरचंद किती आहेत? 20 राहिलेत. ओके, तर
या शिल्लक राहिलेल्या सफरचंदाच्या 2/5 सफरचंद 15% नफ्याने विकले. 20/2/5 20/2/5 5 1 5 5 1 20 4 2 8 या ठिकाणी किती 8 सफरचंद किती टक्के नफ्याने 15% नफ्याने विकलेत आपण. ओके. आणि बाकी सफरचंद 10% नफ्याने विकले. 20 मधले 8 म्हणजे 20चं 2/5 किती आलं 5 ने भाग दिला 4 2 8 आलं. तर 20चं 3/5 किंवा आहे ना 20 मधून 8 काढून टाका शिल्लक राहिलेले किती 12 आहेत. 12 सफरचंद किती 10% नफ्याने विकले आहेत. इथं पण प्लस लिहितो इथं पण प्लस लिहितो या ठिकाणी. 8 सफरचंद 15% नफ्याने 12 सफरचंद 10% नफ्याने. हे जे 5 सफरचंद होते या 5 सफरचंदावरती आपल्याला किती नफा झालाय. एकूण 25 सफरचंद खरेदी केले होते. किती एकूण 25 सफरचंद खरेदी केले होते. त्यापैकी ते विक्रीला आणले. विक्रीला आणल्यानंतर काय सांगितले त्यापैकी 1/5 सफरचंद खराब झाले. 1/5 सफरचंद खराब झाले. खराब झालेत म्हणून आहे ना यांनी त्या पिशवीमध्ये ऍड करून गपचूपपणे फसवणूक करून विकलंय का नाही. ते टाकून दिलेले खराब झाले होते म्हणून त्यांनी टाकून दिले. शिल्लक राहिलेल्या सफरचंदाच्या म्हणजे 20च्या 2/5 म्हणजे 8 सफरचंद 15% नफ्याने व बाकी सफरचंद 10% नफ्याने विकले. हे जे 5 सफरचंद सडलेले आहेत याच्यावरती तोटा झाला आणि तोटा किती झाला 5च्या 5 सफरचंद आहे ना या ठिकाणी टाकून दिले. 100% काय झाला तोटा झाला. 100% काय झाले तोटा झालेला आहे. ओके चलो. तर एकूणच आपल्याला इथं 15% नफ्याने 8 सफरचंद आपण काय केलं विकलं. तर नफा किती झाला 15/20 120. ओके 120% नफा झाला. इथे किती 9 2 20 120% नफा झाला. आणि इथे किती 100 गुणिले 5 500% काय झाला तोटा झाला. एकूणच रुपयांमध्ये सपोज करायला एकूणच काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी 120% 120% यांची ऍडिशन होईल आणि हे यातून वजा होतील कारण हा तोटा आहे. हे दोन्ही काय आहेत नफा आहेत. 120 अधिक 120 240 240 वजा हे 500. तर आपल्याला किती झालं या ठिकाणी 260चा काय झाला तोटा झाला. आन्सर किती येते यांचं 260. आपल्याला काय विचारले तर या व्यवहारात त्याला एकूण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झालेला आहे. तर या व्यवहारामध्ये त्याला -260% असं म्हणता येईल का. आपण सपोज किती केलं होतं 25. ओके 25 पण 8 या ठिकाणी 12% 5चं 25%. तर टोटलमध्येच या ठिकाणी 120% कमवले 120% कमवले 500% या ठिकाणी लॉस झाला. तर -260% या ठिकाणी वजा 260% काय झालेलं आहे त्याचं या ठिकाणी नुकसान झालं. 25% भाग देता येईल का या ठिकाणी -260% बरोबर आहे ना. समजा आपण सफरचंदांची संख्या किती घेतली होती 25 घेतली होती. 25चं 1/5 काढलं आपण या ठिकाणी. तर त्याच्यानंतर 5 काय झाले या ठिकाणी लॉस झालेला आहे. राहिले 20 सफरचंद. 20 सफरचंदाचं किती 2/5 काढलं किती 8 सफरचंद आले आणि हे 12 सफरचंद आले. 8 सफरचंदावरती त्यानं 15% नफा कमवलाय म्हणजे टोटल किती 120% नफा कमवलाय. 12 सफरचंदावरती त्यानं 10%चा नफा कमवलाय म्हणजे किती टोटल 120% नफा कमवलाय. आणि 5 जे होते त्याच्यावरती 100%चा तोटा झालेला आहे. तर त्या 500% आपण हे 240% ऍड करून मायनस केल्याच्यानंतर आन्सर किती आलं -260%. दॅट इज द राईट आन्सर. ओके चलो समजलंय. अडचण नसेल तर हा क्वेश्चन नंबर 9 तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी आहे. क्वेश्चन काय दिले व्यवस्थित वाचून घ्या. क्वेश्चन मध्ये काय काय सांगितले. एक व्यापारी 5 किलोग्राम सफरचंद 4050 रुपयाला विकतो. त्याला 19% तोटा होतो. किती 19% तोटा होतो. जर त्याला या व्यवहारात 20% नफा कमवायचा असेल तर त्याने 2400 रुपये किती सफरचंद विकावे असं म्हणले. चला 4050 मध्ये विकल्याच्या नंतर किती 5 किलो विकले तर सरळ सरळ 1 किलो किती रुपयाला विकलं हे निघतं या ठिकाणी. आणि ते विकल्याच्या नंतर सुद्धा त्याला काय झालंय लॉस झालेलं सांगितलंय. तर सुरुवातीला काय करू विक्री किंमत आहे 4050 रुपये. विक्री किंमत किती आहे 4050 रुपये. आणि 4050 मध्ये किती किलो सफरचंद विकले 5 किलो. भाग द्या 5 1 5 8 5 40 5 1 5 0. ओके किती आलं 810 रुपये पर केजी. 810 रुपये काय आलं पर केजी आलं या ठिकाणी. पुढे काय म्हणले 810 रुपये पर केजीला विकलंय. मात्र असं विकल्यामुळे ना त्याला किती टक्के नफा होतोय 19% नफा होतोय. किती टक्के नफा होतोय 19% नफा होतोय.
तर 19% नफा होतोय. जर त्याला या व्यवहारात 20% नफा कमवायचा असेल तर आहे ना त्यानं एक रेट डिसाईड करायला पाहिजे. जसं की सपोज करा या ठिकाणी 20% नफा कमवायचा आहे, 19% तोटा झालेला आहे. चलो असं म्हणता येईल आपल्याला 19% तोटा झालाय. तर एखादी वस्तू 100% असते. एखादी वस्तू किती, खरेदी किंमत 100% असते. तोटा जर 19% झालाय याचा अर्थ ती विक्री किंमत किती असते, 81% असते. किती असते, 81%. म्हणून मी काय म्हणेन 810 रुपये जे आहेत, 810 रुपये हे 81% आहेत. म्हणून तर 810 ही विक्री किंमत 81% आहे आणि आपल्याला 20% नफा कमवायचा आहे. म्हणून सफरचंदाचं 81% 810 होतं. तर मला काय काढायचंय, 120% काढायचंय. किती, 120%. चलो या ठिकाणी काय करू, एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना काय काय करणार आपण, एक्स गुणिले 81 बरोबर हे 810 गुणिले 120. 81 81 81 81 राहिलं काय, हे 10 गुणिले 120, इकडे एक्स राहिलं. एक्स बरोबर 120 गुणिले 10 किती होतात, 1200. सफरचंद किती रुपयाला विकायला पाहिजे, 810 रुपये पर केजी जर विकला तर 19% नफा होतो. मात्र 1200 रुपये पर केजी विका म्हणजे 20% काय होतो, नफा होतो. मग त्यांनी किती सांगितले, 2400 रुपयेमध्ये, 2400 रुपयेमध्ये आहे ना किती सफरचंद विकायला पाहिजे. 2400 रुपये विक्री किंमत आहे आणि रेट किती आहे, 1200 रुपये ठेवलाय. 0 0 कॅन्सल, 1200 दोन्ही 2400 पण करता येतात. 2 किलोग्राम सफरचंद जर 2400 रुपयामध्ये विकले तर त्याला किती टक्के नफा होतो, 20% नफा होतो. या ठिकाणी 120% जे काढलेलं होतं. दिस इज द सोल्युशन ऑफ द गिवन क्वेश्चन. ओके, चलो प्रतीकने क्वेश्चन नंबर 10 आहे आणि हा लास्ट क्वेश्चन असेल आमच्या लेक्चर सिरीजचा. प्रतीकने 2 टीव्ही संच विकले. पहिल्या टीव्हीची विक्री किंमत ही दुसऱ्या टीव्हीच्या खरेदी किमती एवढी आहे. कंडिशन फर्स्ट क्लास दिली. एकदम आहे ना नंबर 1 क्वेश्चन आहे. या ठिकाणी आहे ना सॉल्व्ह केल्याच्यानंतर ना सगळ्यांना मजा यायला पाहिजे. या टाईपचा क्वेश्चन आहे आणि आपण इझिली सॉल्व्ह केलो याला, आपण निघालो त्यातून. ओके, आपण लेवल पार केली. एखाद्या आहे ना कंप्लीट न होणाऱ्या गेमची लेवल पार केल्याच्या नंतर जी खुशी असते ना ती खुशी चेहऱ्यावरती आहे ना असं झळकली पाहिजे. यार आजच्या सेशनमध्ये आहे ना काहीतरी आहे ना तगडा शिकलाय. या ठिकाणी आजचा जो वेळ लावलेला आहे या संपूर्ण 7 व्हिडिओजमध्ये आहे ना प्रॉफिट अँड लॉस शिकण्यासाठी आहे ना जो काही वेळ इन्व्हेस्ट केलाय याच्यामुळं 100% फायदा झालाय. जे काही नोट्स बनवलेत या नोट्सच्या बेसिसवरती आहे ना परत कुठलंही आहे ना पर्सेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉससाठी आहे ना कुठलं पुस्तक धुंडात बसायची आवश्यकता पडणार नाही, कुठलं रिसर्च करत बसायची आवश्यकता पडणार नाही. तर आहे ना हे समाधान चेहऱ्यावरती जर असेल तर या ठिकाणी आहे ना समाधानी मानायचं. ओके, काही नाही. चला फोकस करू क्वेश्चनवरती. प्रतीकने 2 टीव्ही संच विकले. पहिल्या टीव्हीची विक्री किंमत ही दुसऱ्या टीव्हीच्या खरेदी किमती एवढी आहे. त्यांनी पहिली टीव्ही 20% नफ्याने तर दुसरी टीव्ही 10% नफ्याने विकली. तर त्याला या एकूण व्यवहारात शेकडा नफा किंवा शेकडा तोटा किती झालाय असं विचारलंय. सिंपल क्वेश्चन आहे. चला काय करू आपण, ही टेलिव्हिजन फर्स्ट, ओके, आणि हे टेलिव्हिजन सेकंड. 2 टीव्ही आहेत. ओके, समजून घ्या, क्वेश्चनला समजून घ्या. ओके, 2 टीव्ही आहेत आणि 2 टीव्ह्यांमध्ये आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी. चला इथे काय लिहितो मी, खरेदी किंमत लिहितो. काय लिहितो, खरेदी किंमत. आणि इथे लिहितो विक्री किंमत. इथे काय लिहितो, विक्री किंमत. दुसऱ्या टीव्हीच्या खरेदी किंमती एवढी आहे. पहिल्या टीव्हीची विक्री किंमत ही दुसऱ्या टीव्हीच्या खरेदी किंमती एवढी आहे असं म्हणा, किंवा दुसऱ्या टीव्हीची खरेदी किंमत ही पहिल्या टीव्हीच्या विक्री किंमती एवढी आहे. आणि कंडिशन काय सांगितले, पहिली टीव्ही 20% नफ्याने आणि दुसरी टीव्ही 10% नफ्याने. इथे लिहून ठेवू आपण, पहिली टीव्ही 20% नफ्याने आणि दुसरी टीव्ही 10% नफ्याने. 10% तोट्याने म्हणले. ओके, तर याला प्लस लिहा, याला मायनस लिहा. ओके, हे सिम्बॉलिकल सायन्स आहेत आपल्याला समजण्यासाठी. मग आपण काय करू, या टीव्हीची किंमत ठेवू 100 रुपये. किती रुपये, 100 रुपये. आणि ही टीव्ही आपण विकली कितीला, ही टीव्ही आपण विकली 20% नफ्याने म्हणजे 120 रुपयाला विकायला पाहिजे. कंडिशन सिंपल आहे. आता पहिल्या टीव्हीची विक्री किंमत ही दुसऱ्या टीव्हीची खरेदी किंमत आहे. तर दुसऱ्या टीव्हीची खरेदी किंमत किती लिहिणार, 120 रुपये. दुसऱ्या टीव्हीची खरेदी किंमत आहे आणि दुसरी टीव्ही 120 रुपयाला खरेदी केली, मात्र विकली कितीला, 10% तोट्याने. 120चं 10% 12 असतं. 120 मधून 12 मायनस करा, किती होतात, 108 होतात. किती, 108.
किती होतात? 108 रुपये. दोन्ही टीव्हींची खरेदी किंमत दिलेली इथं, दोन्ही टीव्हींची विक्री किंमत दिलेली या ठिकाणी, बरोबर. तर पहिली टीव्ही 100 रुपयाला घेतलेली होती, दुसरी टीव्ही 100 रुपयाला 120 रुपयाला घेतली होती, म्हणून दोन्ही टीव्यांची खरेदी किंमत 220 होते, 220 रुपये. आणि दोन्ही टीव्यांची विक्री किंमत किती आहे? याची 120 रुपये विक्री आहे, याची 108 रुपये विक्री आहे. 100 आणि 100 200, 20 आणि 8 28, किती? 228 रुपये. किती? 228 रुपये. मला सांगा, नफा झालाय का तोटा झालाय? खरेदी 220ची आहे, विक्री 228ची आहे, तर 8 रुपये काय झाला? नफा झाला. 8 रुपये काय झालाय? नफा झालाय. 8 रुपये नफा कशावर? खरेदी किमतीवरती. म्हणून शेकडा नफा काढत असताना, नफा झालेला आहे तर शेकडा नफा काढत असताना हा नफा आणि ही काय? खरेदी किंमत गुणिले 100. ओके, चलो. तर 0 0 कॅन्सल करा. 4 2 8, सॉरी 4 2 8 नाही, 2 चौक 8, 2 एक बे राहिले काय? 40/11. किती? 40/11. भाग द्या. 11 1 11, 11 त्रिक 33, 11 त्रिक 33. राहिले किती या ठिकाणी? 33 काय? 7 राहतात. दशांश दिला 70 झाले. 11 संग 66, परत किती राहिले? 4 राहिले. दशांश तर दिला ऑलरेडी, 40 झाले. 11 त्रिक 33. तर आन्सर आहे 3.63% प्रॉफिट. काय झालेलं आहे? 3.63% एवढा नफा झालेला आहे. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेला आहे का? सुरुवातीलाच त्यानं काय सांगितलं? प्रतीकने 2 टीव्ही संच विकले. पहिल्या टीव्हीची विक्री किंमत ही दुसऱ्या टीव्हीच्या खरेदी किमती एवढी आहे असं सांगितलंय. मात्र त्यानं सांगितलं पहिली टीव्ही 20% नफ्यानं विकली, म्हणून पहिल्या टीव्हीची खरेदी किंमत 100 आणि विक्री किंमत 120 रुपये घेतली. हीच विक्री किंमत या टीव्हीची खरेदी किंमत आहे आणि ही टीव्ही 10% तोट्याने विकली. तर हे भेटलं दोन्ही टीव्हींची खरेदी किंमत आणि हे भेटलं आपल्याला दोन्ही टीव्हींची विक्री किंमत. एकूण खरेदी 220 रुपये, एकूण विक्री 228 रुपये. तर 8 रुपयांचा नफा झाला 220 रुपयांवरती. तर 8 रुपये 220च्या किती टक्के असतात? 3.63% असतात. हे आहे आपलं फायनल आन्सर. ओके, आलंय लक्षात? या ठिकाणी सेशन या ठिकाणी कंप्लीट केल्याच्या नंतर आहे ना, मस्त मजा येत असेल तुम्हाला सगळ्यांना. या ठिकाणी व्यवस्थित अध्ययन झाल्याच्या नंतर या ठिकाणी ओके, व्यवस्थित अध्ययन झाल्याच्या नंतर ना त्या गोष्टीची एक मजा वेगळी असते. याच पद्धतीने ना कनेक्टेड राहायचं आहे, जोडून राहायचं आहे, सहकार्य करायचं आहे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचं आहे. सद्बुद्धी काय असते की ज्या आपल्याला भेटले ते इतरांना सुद्धा भेटलं पाहिजे आणि ज्ञान वाटल्याच्या नंतर वाढतं आणि याच्यामध्ये माझा नैतिक स्वार्थ आहे. याच्यासाठी मी नेहमी तुम्हाला आहे ना ही एक काइंड रिक्वेस्ट करत असतो, एक नम्र विनंती करत असतो. तर ती विनंती नेहमी लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही जर माझं काही देणं लागता या ठिकाणी, तर मी पण तुमचं काही देणं लागतो. मी जर माझं कर्तव्य पार पाडतोय तर तुम्ही सुद्धा तुमचं धर्म पार पाडायला पाहिजे या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी थांबू, विश्रांती घेऊ. PDF जे आहेत प्रॉफिट अँड लॉसचे टेलिग्राम चॅनलवरती पहिल्या 3 चॅप्टरचे PDFs त्या ठिकाणी अवेलेबल झालेले. राहिलेले 4 चॅप्टरचे PDFs उद्या अवेलेबल होतील आणि बाकी इतर राहिलेले जे काम चालू आहे त्याच्यावरती पर्सेंटेज टक्केवारी या चॅप्टरचे आणि गुणोत्तर प्रमाण आणि मिक्सचर एलिगेशन म्हणजे मिश्रण एकत्रीकरण या चॅप्टरचे सुद्धा सर्व PDF रितसरपणे या ठिकाणी सिरियल वाईज अपलोड होतील टेलिग्राम चॅनलवरती. टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे. नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील त्या ठिकाणी जे काय अपडेट्स येतील त्याच्या संदर्भात. आणि इतर प्रॅक्टिससाठी सुद्धा आहे ना जे सर्व PDF मटेरियल आहे ते हळूहळू टेलिग्राम चॅनलवरती काही दिवसांमध्ये, जवळपास या महिन्याभरामध्ये 31 दिवसांमध्ये ना हे संपूर्ण काम संपेल आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी या ठिकाणी ताटकळत ठेवणार नाही हे माझं आश्वासन आहे. तर निरोप घेऊ. या ठिकाणी स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे आणि अभ्यास करत राहायचं आहे. थँक्यू.